दिनांक 1 मे 2026 रोजी अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलला 1 वर्ष पूर्ण झाले असून या वर्षभरामध्ये 3800हून अधिक पेशंटची डोळे तपासणी झाली असून 425 पेक्षाही अधिक रुग्णांची यशस्वी ऑपरेशन्स झाली आहेत। आपल्या सर्वांच्या या उदंड प्रतिसादासाठी सर्व कवठे महाकाळ वासियांचे शतशः आभार। आमच्या इथे डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर निदान व उपचार येथे केले जातात। प्रशस्त वेटिंग एरिया, अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी, स्वतंत्र काउन्सिलिंग विभाग, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा, तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारांवर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचारांकरिता एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल, मसोबा गेट, अग्रणी मेगा मॉल, पहिला मजला, NT पाटील नगर, कवठे महाकाळ। संपर्क 02-341 22-29-00, मोबाईल नंबर 92-72-10-40-41। आरेवाडीतील मंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दौऱ्यात आमदार रोहित पाटलांची छाप, कार्यक्रम भाजपचा पण छाप रोहितदादा पाटलांची। कवठे महाकाळ तालुक्यातील आरेवाडी येथील बिरोबा बन परिसरात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। मात्र संपूर्ण कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार पक्षाचे तासगाव कवठे महाकाळचे आमदार रोहितदादा पाटील यांच्या उपस्थितीचीच अधिक चर्चा रंगली। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व्यासपीठावर आल्यानंतर आमदार रोहितदादा पाटील यांनी विविध स्थानिक प्रश्न, सिंचनासह विकास कामांचे विषय मांडत त्यांच्याशी बराच वेळ चर्चा केली। व्यासपीठावर मंत्री व आमदार रोहित पाटील यांच्यात सुरू असलेला संवाद उपस्थितांचा लक्ष वेधून घेत होता। त्यामुळे कार्यक्रमावर रोहित पाटील यांची छाप पडल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली। कार्यक्रमाचे आयोजक असलेल्या आमदार गोपीचंद पडळकर यांनी मात्र संयमी भूमिका घेतल्याचे चित्र दिसून आले। मंत्री विखे पाटील यांना भेटण्यासाठी येणाऱ्या विविध मान्यवरांची ओळख करून देणे तसेच समन्वय साधण्याचे काम त्यांनी अतिशय शांतपणे केले। विरोधी पक्षाचे आमदार रोहित पाटील व्यासपीठावर मंत्री महोदयांसोबत चर्चेत सहभागी असतानाही त्याबाबत कोणताही आक्षेप किंवा नाराजी व्यक्त करण्यात आली नसल्याचे दिसून आले। दरम्यान व्यासपीठावर माजी खासदार संजय काका पाटील तसेच भाजपचे नेते माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख हे देखील उपस्थित होते। मात्र ते तुलनेने शांत भूमिकेत दिसून आले। दुसरीकडे रोहितदादा पाटील यांनी आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केलेले शक्ती प्रदर्शन तसेच व्यासपीठावरील सक्रिय सहभागामुळे कार्यक्रमात त्यांचीच अधिक चर्चा रंगल्याचे उपस्थितांकडून बोलले जात होते। कार्यक्रम भाजपच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला असला तरी व्यासपीठावरील घडामोडी व राजकीय संदेशाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम भाजपचा पण छाप रोहितदादा पाटलांचीच अशी चर्चा दिवसभर राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे बघायला मिळाले। के मराठी न्यूजसाठी मुख्य संपादक कुणाल कोठावळे, कवठे महाकाळ। खुश खबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठे महाकाळ शहरामध्ये उपलब्ध सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही। पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला, मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार, हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठे महाकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महाकाळ।